महालक्ष्मी सरस वगैरे तिथं नेऊ शकतात महिला. पण मी तुम्हाला गंमत सांगतो, महालक्ष्मी सरसमध्ये मी मोखाडाचं कोणीच बघितलं नाही. नाही होतो सर, विक्रमगडचे मी बघितले. नाही आम्ही 2-3 वर्ष गेलेलो होतो सर. केलं? हो. ठीक आहे. काय काय विकलं तुम्ही? आम्ही ना कुरडया, पापड हे विक्री केलेली, काही तांदूळ, नाचणी वगैरे. कारण मी सांगतो महालक्ष्मी सरसचा प्रॉब्लेम काय, जबरदस्त कल्पना खूप चांगली आहे, प्रोजेक्ट एकदम एक्सलंट. पण तिथे तुम्ही महालक्ष्मी सरसमध्ये तुमच्या स्टॉलसारखे 10-12 अजून स्टॉल असतात आणि त्याच्याने धंदा कमी होतो. आणि मी त्याच प्रश्नावरती येतोय की मी एका गावामध्ये टेलरिंगचं कौशल्य कदाचित फक्त 4 लोकांना ते इथलं आमचं एक जवळचं त्याच्या गाव आहे, तिथलं त्याच्यापेक्षा गवताच्या जास्त वस्तू पण बनवतात त्या हा? महिला, ते पण विक्री केलेली गवताच्या वस्तू, हा, मोहाचे लाडू. हा, मोहाचे लाडू, हो, ती विक्री केलेली. हा, मोहाचं तेल हो काढतात, हो. मोहाचं तेल तेल काढतात, पण ते तेल घरीच वापरतात खायला, मुंबईमध्ये विक्री नाही करत. मुंबईमध्ये किती किमतीत विकलं जातं माहिती आहे का? नाही माहिती. 200 रुपये लिटर मोहाचं तेल. आमच्या लोकांनी कल्पना पण नाही. 200 रुपये लिटर. आम्ही बनवतो, आम्ही घरीच खातो. आमच्याकडे म्हणजे ते वस्तू ते भरपूर आहे. ते तुम्ही चांगलं केलं ना, तर आपण डोंगूर लावून तुम्हाला बदल करू शकतो. डोंगूरमध्ये आमचे क्लब्स आहेत ना, ते हे लावतात, स्टॉल्स लावतात. एकदा की तुमची एकदा ओळख झाली ना की मग तुमचा चांगलं हे होऊ शकतं. 2-3 स्टॉल, 2-3 इव्हेंट्स होतात. इव्हेंट्स होतात. सर, तुम्ही गेलाय का तिकडे? शिवनेरी बचत गट आहे, त्यातून आम्ही तेल घाणं घेतलेलं आहे. हा. पण मग विक्री केलेली नाही, आता घेतला मागच्या करा, वर्षी. पण फार चांगलं आहे. मोहाचं तेल तुम्ही जर केलं ना तर फार सुंदर प्रोजेक्ट होईल तुमचं खरं. आणि सगळीकडे लोक घ्यायला तयार असतील मेन म्हणजे, आणि चांगली प्राइस पण मिळेल. मार्केट नाही ना, त्याच्यामुळे आमच्या लोकांना ते माहिती हे नाही. मार्केट मिळेल, खायलाच वापरतात. आपण प्रयत्न करूया. हो, मुळात तेल कोणी विकत घेतं हेच आम्हाला आज माहित झाले.